नागपुर पुलिस की एंटी नारकोटिक्स टास्क फोर्स ने नशीले पदार्थों के खिलाफ अपनी मुहिम को तेज कर दिया है। शहर में गश्त के दौरान पुलिस को एक बड़ी सफलता मिली है, जहां एक आरोपी को भारी मात्रा में नशीले पदार्थ यानी एमडी के साथ रंगे हाथों पकड़ा गया है। गश्त के दौरान टीम को आरोपी उमेश मानिक रामटेके संदिग्ध अवस्था में मिला। जब पुलिस ने उसकी तलाशी ली तो उसके पास से 51.5 ग्राम एमडी बरामद हुई। पुलिस ने आरोपी उमेश को तुरंत गिरफ्तार कर लिया है। वह नागपुर के न्यू काउंटी इलाके का रहने वाला बताया जा रहा है। पुलिस अब इस बात की गहन जांच कर रही है कि आरोपी यह ड्रग्स कहां से लाया था और शहर में उसके संपर्क किन किन लोगों से थे। फिलहाल पुलिस ने आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। मी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तोलबाटी पुरणे, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स नागपूर यांच्या अंतर्गत कार्य करतो आम्ही। आमचं कार्य हे विशेष पोलीस महानिरीक्षक अँटी नार्कोटिक टास्क फोर्स पुणे शारदा राऊत मॅडम यांच्या अखत्यारीत कार्य करत असतो आम्ही। आमचे एसपी सर आहेत अजित टिके सर, माननीय यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदरची कारवाई पार पाडलेली आहे। सदरच्या कारवाई दरम्यान धंतोली पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आमचा स्टाफ असे विशेष अंमली पदार्थाच्या विशेष मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना सदरचा इसम हा संशयितरित्या आढळून आल्यामुळे तेथे शासकीय पंच वगैरे बोलून सदरची कारवाई करून धंतोली पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 504 कलम 8 क 22 ब एनडीपीएस ॲक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास आम्ही करत आज रोजी सदर आरोपीचा पीसीआर घेत आहोत। जे आरोपी यांचे नाम काय आहे, कसा पकडला, माल एकूण कितना माल रिकवर झाला आहे काय माहिती? आरोपीचं नाव आहे उमेश मानिक रामटेके, हा नवी कामठी येथे राहतो नागपूर येथे आणि सदरची एमडी हे 51.5 ग्रॅम सापडलेली मिळून आलेली आहे, पंचासमक्ष जप्त करण्यात आलेली आहे। काही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंक मिळाले आहे का, कुठून माल आणला होता या कुठून जाणार? याचा तपास चालू आहे, याचा पुढील तपास कारवाई करत आहोत आम्ही। जे अटक आरोपी यांचा काही जुना पासबुक रेकॉर्ड आहे का? याचा एक गुन्हा दाखल आहे असं न्यू कामठी पोलीस स्टेशन येथे असं एक आहे माहिती। आता पत्रव्यवहार करत आहोत आम्ही त्याच्याबद्दल। यामध्ये अजून आरोपींच्या सहभाग असू शकते का असं माहिती? अजून आरोपी बढ़ू सकते का? तपासांतर्गत जो होईल त्याच्या अंतर्गत करू आपण कारवाई।